मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण मसाला बनवतोय। तर आपण ना ही बघा भाजी कापून घेतलेली आहे, सर्व फ्राय करून घेऊया। आपण शिमला मिर्च घेतली इथे, ग्रीन वाली, रेड वाली आणि येलो वाली। आपण फ्राय करून घेऊया शिमला मिरची। थोडीशी हलकं आपण तळून घेतलं भाज्या। आता आपण शिमला मिर्च घेतली, आता मशरूम टाकतो आपण। मशरूम पण आपण असं मोठा मोठा कट करून घेतलाय। एक वाटी आपण घेतलं, शिमला मिर्च 1 वाटी, मशरूम 1 वाटी। बस एकाच मिनिटासाठी आपण मशरूम फ्राय करून घेतले। आता आपण मके टाकतो। बेबी कॉर्न घेतले, ते तळून घेऊया। हलकं 1 सेकंद फ्राय करतो, जास्त नाही फ्राय करत, थोडंसं फ्राय करणार। आता आपण हे बेबी कॉर्न तळून झालेत, ते काढून घेऊया। आता आपण काजू भिजवलेत, ते पण आपण फ्राय करूया। काजू सुद्धा आपण फ्राय करून साईडला काढून ठेवले, ते आपण लास्टला टाकणार आहे वरून। आता आपण ग्रेव्ही बनवायसाठी 4 कांदे, 4 टोमॅटो फ्राय करून घेऊया। आपण कांदा आणि टोमॅटो मोठा मोठा कट करून घेतलाय। आता यात पण आपण काजू टाकून घेऊया। काजू आपण भिजवून घेतले, 1 मूठभर असतील ना काजू। चार 5 मिरच्या घेतलेल्या, थोडी कोथिंबीर घेतलेली आपण मुठभर, आणि 1 इंच आलं, 5-6 पाकळ्या लसूण घेतलाय मी। आपण इथे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्यांची पेस्ट बनवून घ्यायची। तर आपण हे तळून घेतल्या, त्यांची पेस्ट बनवूया। यात 1 टेबलस्पून आपण धणे टाकणार आहोत, म्हणजे ते वाटले जातील याच्यामध्येच। तर आपण याची पेस्ट बनवूया। आता यात आपण काजूसुद्धा तळून घेतले होते, त्यांची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। तर हे धणेसुद्धा आपण वाटून घेऊया वाटणामध्ये। त्यात आपण भाजी फोडणी टाकूया, म्हणजे थोडं जिरं टाकूया, 1 चमचा, अख्खा गरम मसाला, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता 2 घेतले, लवंग 2, काळी मिरी, तेजपत्ता 1 मोठी वेलची घेतले, 1 स्टार फूल घेतले, जिरं टाकलं आपण 1 टीस्पून, आणि तेल घेतले 2 टेबलस्पून। एक कांदा, छोटासा कांदा 1 कापून घेतलेला, बारीक चिरून घेतला। कांदा छान परतून घेऊया आपण। आता त्याच्यामध्येच आपण
जी पेस्ट केली आपण कांदा टोमॅटोची ती टाकूया. कांदा टोमॅटो काजू आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट बनवली ती टाकून घेऊया. तर छान ना आपण गॅस मीडियमवर ठेवूया आणि झाकण ठेवून ग्रेव्ही छान शिजून घेऊया. बरोबर ना. आता 5 मिनटं झालीत, आपण झाकण ठेवून ठेवली होतं. आता बघूया आपण. आता मस्त आपली ना ग्रेव्ही छान फ्राय झालेली आपली. मसाले टाकून घेऊया. आपण हिंग टाकतोय. पाव चमचा टाकला आपण हिंग. तर आता आपण ना मसाले घेतलेत बघा. आपण ना 1 टीस्पून हा बघा हे 1 टीस्पून आमचूर पावडर घेतले. टीस्पून 1 टीस्पून आपण इकडे गरम मसाला घेतलाय आणि हे ना जिरं पावडर घेतले आपण 1 टीस्पून. तर आपण हे मसाले टाकून घेऊया. आता आपण लाल मिरची पावडर टाकूया. 1 टीस्पून टाकली. थोडी जास्त टाकतो. 1.5 टीस्पून 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर टाकली. अर्धा चमचा हळद. अर्धा टीस्पून हळद. आता मसाले परतून घेऊया. आता आपलं ग्रेव्ही चांगली मस्त फ्राय झालेली आहे. आता भाज्या टाकून घेऊया. ज्या भाज्या आपण मगाशी तळून घेतल्यात. शिमला मिरची, मका, मशरूम, बेबी कॉर्न, मशरूम हे सर्व आता टाकून घेऊया आपण. जे आपण फ्राय करून घेतलेलं. आता आपण काजू तळलेले ते टाकून घेऊया. आपण ज्या भाज्या तळून घेतल्या होत्या त्या आणि जो काजू सुरुवातीला तळून घेतला होता तो सुद्धा टाकून घेतला. आणि थोडंसं आपण पाणी टाकणार आणि पाणी टाकूया ना. थोडं मीठ टाकायचं. आता आपण जे वाटणाचं भांडं होतं त्यामध्ये थोडी पेस्ट राहिली त्यात पाणी टाकून ते पाणी आपण टाकून घेऊया. गॅस लो ठेवायचा आहे नाहीतर आपल्याला खाली भाजी लागेल. आता आपण थोडंसं आणखीन पाणी टाकलं अर्धा ग्लास आणि आता आपण झाकण देऊन शिजवून घेऊया ग्रेव्हीला. म्हणजे भाज्यांमध्ये तो मसाला घुसेल आतमध्ये. मीठ टाकायचं ना. हा मीठ टाकून घेऊया. मग झाकण देऊया. मीठ टाकूया अर्धा टीस्पून मीठ टाकलं आपण. तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने घ्या. आता आपण झाकण काढलंय. भाजी बघा काय मस्त तेल सुटलंय आणि मस्त चमचमीत अशी मशरूम मसाला आपली झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.